3, 2, 1. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सॅटर्डे, तर आम्ही सगळे फ्रेंड्स खोपोलीला आलो आहोत क्रेस्टोन विलामध्ये। आणि खूप अशी ऐसपैस जागा इकडे आणि खूप मजा येते आणि तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तो कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि आम्ही तुम्हाला खोपोलीमधला हा जो विला आहे याचं संपूर्ण दर्शन दाखवणार आहोत की कसा विला आहे आणि काय काय ॲम्युनिटीज आहेत ते, आणि खूप मजा येणार आहे, धमाल मस्ती येणार आहे। आम्ही खूप एन्जॉय केलं इकडे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। जेवण खूप छान होतं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सो गाइज, अभी हम डेस्टिनेशन पर पहुंच गए हैं। यहाँ से कुछ हाफ किलोमीटर चढ़ने का ऊपर, और अनूप, दिनेश भाई और बाकी के बंदे लोग सब आगे चले गए। थोड़ा सा एडवेंचरस है यहाँ पे। नाउ वी आर 5 मिनट्स लेफ्ट टू आवर डेस्टिनेशन। चलो तो आगे बढ़ते हैं। थोड़ा बड़ा है, इकडे क्रिकेट खेळण्यासाठी असं उत्तम असं ग्राउंड लोकांनी तयार केलेलं आहे। जर कोणी फॅमिली आली किंवा फ्रेंड सर्कल आला तर इकडे तो अंडारामध्ये बॉक्समध्ये क्रिकेटसुद्धा खेळू शकतो। आणि खूप अशी चांगली जागा इकडे, लागणारही नाही, मस्त आहे की ग्रास इकडे वाढवलेला आहे आणि खूप मजा येईल। निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशी ही जागा आहे आणि ऐसपैस अशी जागा आहे आणि खूप छान छान अशी झाडं आहेत इकडे, आंब्याची सुद्धा आहेत, फुलांची आहेत। तुम्हाला दाखवतो मी। चारी बाजूनी इकडे कंपाऊंडमध्ये अशी फुलझाडं लावलेली आहेत। इकडे तुळससुद्धा आहे, हे बघा, मोगरा, जास्वंदसुद्धा आहे। आणि ह्या विलाच्या मागच्या साईडला खूप मोठं असं जंगल आहे, रानदरी असं बोलू शकता तुम्ही, आणि खूप छान हवा पण सुटते। हा पूर्ण विला आम्ही बुक केला इकडे। आम्ही जवळपास 8 जण आहोत इकडे, आणि हा एक वरचा माळा आहे, इकडे 3 जण राहिलेत। आणि राहण्याची इकडे उत्तम अशी सोय आहे, जेवण पण खूप छान होतं। ह्या आमच्या 2 गाड्या ज्याने इकडे आलो आम्ही, आणि हे पहा बॅट आणि स्टम्पसुद्धा आहेत, आणि खेळण्यासाठी पण खूप असे इकडे मटेरियलसुद्धा आहेत। आता तुम्हाला मी स्विमिंग पूल पण सुद्धा दाखवतो। हा मेन डोर इकडचा, हा किचन पण सुद्धा इकडे खूप भव्य असा आहे, स्पेस आहे। इकडे तुम्हाला गॅससुद्धा दिलेला आहे, ओव्हन आहे, बेसिन आहे, इथे डायनिंग टेबलसुद्धा आहेत, आणि समोरच एकदम मस्त व्ह्यू आहे इकडे समोर। आणि हा एक रूम आहे इकडे, आणि असे वरती पण 3 रूम आहेत इथे वरती जाण्यासाठी, ते तुम्हाला दाखवतो मी।
पानी, इलेक्ट्रिसिटी, तो सुबह के 10:15 बजे है और यहाँ पे अनूप सीरियस कुछ तो पढ़ रहे हैं। आई डोंट नो व्हाई, बट बहुत पढ़ाई कर रहा है, लगता है MBA विल कम्प्लीटेड। और मौसम देखिए फर्स्ट क्लास। तर आमची इकडे आता पॅकिंग चालू आहे। सकाळचे 10:30 वाजलेत अँड सागर इज बिझी समवेअर एल्स अँड इज स्माइलिंग। आणि खूप छान असं इकडे हवामान तर सकाळचं। आम्ही सकाळी 7 वाजता उठलो इकडे आणि अटॅच बाथरूमसुद्धा इकडे आणि खूप छान प्रकारे वेल मेंटेनसुद्धा केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। गिझरसुद्धा इकडे पाणी गरम करू शकता। हा टब आहे, एन्जॉय करा टबमध्ये। आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी, फर्स्ट क्लास व्ह्यू आहे। वाव, हे पहा, एक नंबर व्ह्यू आहे। म्हणजे आंघोळी करायचा आणि मस्तपैकी ओपनमध्ये, जिकडे तुम्हाला बघणारा कोणच नाही आहे। आणि बघा पूर्ण नॅचरल आहे इकडे। ओपनमध्ये आंघोळी करण्याचा मजाच वेगळी असते। आणि पण ओपन ॲक्च्युली ओपनसुद्धा नाही आहे, तिकडे जंगल आहे, त्याच्यामुळे रिस्क काही नाही आहे। चला मग आता पॅकिंगची तयारी। ऐसा बना कसारे किचनचा न्यू रिसॉर्ट तुम्हाला पुढे बघा। घेऊ कासारे किचनसुद्धा आणि ट्रॅव्हलसुद्धा आपण न्यू रिसॉर्ट घेऊ लवकरात लवकर। फक्त सगळ्यांची, तुमच्या सबस्क्रायबर लोकांची, व्ह्युअर्स लोकांची कृपा असू द्या आमच्यावरती। येस। आणि सकाळचं वातावरण खूप उल्हासदायक आहे, खूप मजा येते। हे स्टेअर्स ॲक्च्युली आम्ही फर्स्ट फ्लोअरला होतो, हे खाली स्टेअर्स आहे जायचा। तर नाश्त्याची तयारी। आणि हे पहा, ही इज अवर केअरटेकर। आणि खूप लमसम असं एरिया इकडे। आणि आपला ट्रायपॉड कासार किचन अँड ट्रॅव्हलचा, ज्याने आपण शूट करतो। सो आय थिंक ब्रेकफास्ट इज रेडी। मित्र, काय ब्रेकफास्टमध्ये? मिसळ पाव, वडा, ओके, मिसळ, वडा, अंडा भुर्जी, टोमॅटो सलाड, म्हणजे बऱ्यापैकी तर भरपूरच नाश्ता इकडे। आणि हा व्ह्यू पहा बाहेरचा। तर आम्ही तुम्हाला ऑलमोस्ट सर्व बाजूनी फिरवलं इकडे। दिस इज अवर राजू and this is what we want actually in space। फिर कांदे का टॉपिंग डाल सकते हो या डायरेक्ट डिप करके खा के कांदा साइड में, और ये वड़ा को थोड़ा ब्रेक कर दो। यार तूने रेनबो पानी पी रहा है।
नहीं ये है दूसरे छोटे बट थोड़ा सा फसल का अलग फैशन फॉलो कर लेकिन वो ऑटो फैशन तो फ्रेंड्स हम लोगों ने कल रात को बहुत इन्जॉय किया। वेरी नाइस प्लेस ओवर हियर ग्रीनस्टोन हिल्स। और हमारे साथ अभी 3 दोस्त है जो बचपन के दोस्त थे और बहुत ही गहरी दोस्ती है उनकी। तो हम आपको एक छोटा सा इंटरव्यू लेने वाला है उनके साथ में और बहुत ही मज़ा आने वाला है। तो किधर मत जाइए, हमारे पास 3 दोस्त है, देखिए वेरी हैंडसम गाइस। हमारी दोस्ती करीबन इट गोज बैक टू 80s, लेट 80s, 90s, अर्ली 90s स्टार्ट। और जैसे ये पाजी ने बोला कि हम खाली दोस्तों तक ये सीमित नहीं है, हमारी फैमिली भी अटैच्ड है। साथ में रहो, एक दूसरे से बातें करो, शेयर करो और दुख और सुख में दोनों में साथ में रहो और ट्रस्ट ईच अदर। तो गाईज आपली आता रिटर्न जर्नी चालू झाली आहे। आता आम्ही निघालो इकडे, संडे 12 वाजलेत आणि आमच्यासोबत आहे सागर, भाऊ ड्रायव्हिंग करतात आहेत आणि गौतम भाई द विंड टीचर ऑफ इंडिया। खूप धमाल मस्ती केली त्यांनी काल रात्री आणि आज सुद्धा, आणि व्हेरी चार्मिंग पर्सन। आणि हे छोटे बाल कलाकार, हाय हाय। चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया आपण नवीन पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत असाच गुड नाईट।